सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार असा ठपका असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यातील CID कार्यालयात स्वतःला पोलिसांच्या हवाले केले। वाल्मिक कराड हे CIDच्या कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जमले होते। यानंतर ते पांढऱ्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक कराड CIDच्या कार्यालयात पोहोचले। यावेळी त्यांच्यासोबत गाडीत 2 व्यक्ती होत्या। यापैकी एका व्यक्तीने वाल्मिक कराड हे CIDच्या कार्यालयात येण्यापूर्वी कुठे होते याचा ठाव ठिकाणा सांगितला। वाल्मिक कराड यांच्यासोबत गाडीतून उतरलेल्या या दोघांना प्रसारमाध्यमांनी घेरले। तुम्ही वाल्मिक कराडसोबत कुठून आला, कुठे होता असा प्रश्न यापैकी एका व्यक्तीला विचारण्यात आला। यावर संबंधित व्यक्तीने म्हटले की आम्ही आता देवावरून आलोय, आम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरातून इकडे आलो, पण 8 दिवस वाल्मिक कराड कुठे होते माहीत नाही। वाल्मिक कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात भेटले असे या व्यक्तींनी सांगितले। तर वाल्मिक कराड यांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करते, ते खरोखरच यामध्ये गुन्हेगार आहेत का याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। सध्या पुण्यातील CID कार्यालयात वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे। CIDचे महासंचालक प्रशांत बोर्डे यांच्याकडून वाल्मिक कराड यांना प्रश्न विचारले जात आहेत। या चौकशीत कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर बऱ्याच लोकांना माहीत नाही की वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेचा घरगडी होता।